वैष्णवी हगवणेनं तब्बल 24 महिने असह्य वेदना सहन केल्या आणि तिच्या बाळाला 19 महिने या वेदना भोगाव्या लागल्या। खरं तर हे बाळ आज 10 महिन्याचं आहे, मात्र ते वैष्णवीच्या पोटात असल्यापासून ते सगळं हे असह्य वेदना सहन करत आलंय, अनुभवत आलंय। आणि म्हणूनच या बाळाचा आजवरचा प्रवास आपल्याला या वेब एक्सप्लेनरमधून जाणून घ्यायचा आहे। वैष्णवीचा आणि शशांकचा प्रेमविवाह झाला। ती तारीख होती 28 एप्रिल 2023ची। वैष्णवीनं शशांकसोबत आपल्या आयुष्याची स्वप्न रंगवलेली होती, मात्र लग्नानंतर काही दिवसांमध्येच वैष्णवीचा अमानुष छळ सुरू झाला। कधी हुंड्यासाठी तर कधी चारित्र्याचे संशय, असं करत तिचं शोषण या सासरकडच्या कुटुंबियांकडून होऊ लागलं आणि शशांकची सुद्धा त्याला साथ होती। पुढे ऑगस्ट 2023मध्ये वैष्णवी आई होणार अशी गोड बातमी आली आणि वैष्णवीनं तीच गोड बातमी आपला पती शशांकला सुद्धा कळवली। मात्र शशांकनं त्याचवेळी हे बाळ माझंच आहे का अशी शंका वैष्णवीवरती घेतली आणि चारित्र्याचा एक डाग लावण्याचा प्रयत्न केला। म्हणजे या बाळाला पहिल्याच दिवशी ही वेदना सहन करावी लागली। तिथून पुढे आता या दोन्ही कुटुंबियांना असं वाटत होतं की या दोघांचा गुण्यागोविंदानं संसार होईल। वैष्णवीचं कसपटे कुटुंबीय तर खूप आनंदात होतं, मात्र हा अमानुष छळ काही थांबला नाही। अगदी ती गरोदर असतानाच नोव्हेंबर 2023मध्ये पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण झालं आणि याच भांडणात वैष्णवीनं जेवणातून रॅट पॉयझन घेतलं। बाळ पोटात असताना वैष्णवीनं हे सगळं सहन केलं। तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सुदैवाने ती यातून वाचली, ते बाळ पण वाचलं आणि उपचारानंतर पुन्हा एकदा दोन्ही कुटुंबीय एकत्र आले आणि संसार पुढं सुरू झाला। त्यानंतर या बाळाच्या जन्माचा दिवस आला। तो जन्माचा दिवस होता 21 जुलै 2024। आता बाळ प्रत्यक्षात या दोघांच्या हातात आलेलं होतं। आता तरी या दोघांचा संसार सुरळीत होईल आणि बाळाला चांगले दिवस पाहायला मिळतील अशी अपेक्षा कसपटे कुटुंबियांना सुद्धा होती, वैष्णवीला होती। परंतु शशांकच्या मनात मात्र वेगळंच काही सुरू होतं। पुढं वारंवार हा छळ सुरूच राहिला। पैशाची मागणी वाढतच गेली। चारित्र्यावर संशय घेणं शशांकनं कधीच थांबवलं नाही। ते त्याच्या मनामध्ये घर करून बसलं होतं। डोक्यावरती त्याला एक भूत चढलेलं होतं। आणि अशातच पुन्हा एकदा म्हणजे 16 मेला असाच वाद जो आहे तो या कुटुंबियांच्यामध्ये झाला, हगवणे कुटुंबियांमध्ये झाला आणि शशांकने वैष्णवीला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीनंतर वैष्णवीनं गळफास घेऊन जीव दिला। त्यानंतर हे बाळ कुठं गेलं आणि या बाळाची शोध मोहीम तेव्हापासून सुरू झाली। आणि अशातच 20 मेला एक फोन आला। तो फोन होता राजेंद्र हगवणे यांचे ज्येष्ठ बंधू जयप्रकाश हगवणे यांचा। 20 मेला जयप्रकाश हगवणे यांनी वैष्णवीचे मामा उत्तम भैरट यांना फोन केला आणि वैष्णवीचं बाळ खूप रडतंय आणि त्याला तुम्ही तुमच्याकडे घेऊन जावा असं त्यांनी सांगितलं। 20 मेला उत्तम भैरट जे वैष्णवीचे मामा आहेत आणि तिचे काका असे सगळे मिळून पुण्यातल्या त्या व्यक्तीच्या पत्त्यावरती या ठिकाणी गेले। त्यावेळेला तिथं लक्षात आलं की हे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे आहे आणि हा बंदूकधारी निलेश चव्हाण आहे। याची पार्श्वभूमीसुद्धा गुन्हेगारीची आहे आणि म्हणूनच त्यानं त्या ठिकाणी गेल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून या सगळ्यांना तिथून हुसकावून लावलं। खरं तर या बाळाचे आजोबा म्हणजेच राजेंद्र हगवणेंचे मोठे बंधू जयप्रकाश हगवणे हे सोबत असतानासुद्धा त्यानं कुणालाच जुमानलं नाही। मग तिथून कसपटे कुटुंबीय
हे वारजे पोलीस स्टेशनकडे गेलं. त्यांनी याबाबत त्यांना कल्पना दिली आणि दाद मागितली, परंतु हद्दीचा वाद सांगत त्यांनी बावधन पोलिसांकडं या कुटुंबियाला पाठवलं. तिथंही पोलिसांनी हात वर केले आणि बाळ हवं असेल तर न्यायालयातून तशी ऑर्डर आणा असं म्हणून त्यांनीसुद्धा या ठिकाणी हात झटकले. मग या प्रकरणामध्ये माध्यमांची एंट्री झाली आणि माध्यमांनी हे बाळ नेमकं कुठं आहे आणि ह्या बाळाचं संगोपन आता कोण करणार असा प्रश्न उपस्थित केला. दुसरा दिवस उजडला, तो म्हणजे 22 मेचा. आणि आज सकाळी जेव्हा कसपटे कुटुंबियातले म्हणजे वैष्णवीचे काका मोहन कसपटे, मामा उत्तम भैरट हे पुन्हा एकदा या निलेशच्या घरी पोचले, तेव्हा लक्षात आलं की बाळ इथं नाही आहे. खरं तर घरामध्ये सगळे होते, परंतु दार कोणीही उघडत नव्हतं. आणि त्याच वेळेला मोहन कसपटे यांना एक फोन आला आणि बाळ हे पिरंगुटमध्ये आहे असं त्यांना कळवण्यात आलं. तिथून हे सगळे पिरंगुटच्या दिशेने निघाले आणि त्यानंतर मधोमध ज्या वेळेला ते पोचले त्यावेळेला मोहन कसपटे यांना पुन्हा एकदा अज्ञात इसमाचा फोन आला आणि तुम्ही पुणे बेंगलोर हायवेवरती या, तिथं तुमच्याकडं बाळ सुपूर्द केलं जाईल असं त्यांना सांगण्यात आलं. पुणे बेंगलोर हायवेवरती ते त्या ठिकाणी पोचले. एक अज्ञात व्यक्ती कार घेऊन आला, त्याने बाळ मोहन कसपटे यांच्याकडे सुपूर्द केलं आणि तो निघून गेला. आणि मग दुपारी 12 वाजताच्या सुमारास पिंपरी चिंचवडच्या वाकड येथील कसपटे वस्तीवरती ही गाडी त्या ठिकाणी पोचली. त्यात काका होते, मामा होते आणि हे बाळ होतं. आणि हे बाळ या सगळ्या प्रवासानंतर या ठिकाणी पोचलेलं आहे. आणि म्हणूनच 10 महिन्याचं हे बाळ जरी असलं तरी त्यानं गेली 19 महिने वैष्णवीवरती जे अत्याचार होत होते ते सगळे सहन केलेले आहेत, अनुभवलेले आहेत. आणि हे अनुभव त्याच्या आता गाठीशी आहे आणि याच अनुभवाच्या जोरावर आता तो पुढं वाढणार आहे. आजी आजोबा आता त्याचं संगोपन करणार आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी नाजिम मुल्ला इथंच थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.